आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यात सर्व 11 तालुक्यात दुपारी 12 वाजता 2025 ते 30 या काळात ज्या ग्रामपंचायती होणार आहेत त्या ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम आयोजित केला होता। सांगोला तालुक्यातला हा कार्यक्रम आपण राजमाता अहिल्यादेवी स्मृती भवन टाउन हॉलमध्ये आयोजित केलेला आहे। आपल्या तालुक्यात एकूण 76 ग्रामपंचायती आहेत। 76 पैकी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला 16 अनुसूचित जातीसाठी, 1 अनुसूचित जमातीसाठी, 21 नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि 38 हे सर्वसाधारण असे आरक्षण टाकून दिलं। अनुसूचित जातीचे 16 आहेत, त्यामध्ये 8 महिला 8 पुरुष म्हणजे 8 सर्वसाधारण 8 अनुसूचित जातीसाठी, 8 अनुसूचित महिलासाठी, अनुसूचित जमातीची 1 महिला, 21 जे नाममात्र दिले ते 10 नाममात्र महिला आणि 11 नाममात्रसाठी आणि 38 दिले त्यात 19 सर्वसाधारण महिला आणि 19 सर्वसाधारण। पहिल्यांदा अनुसूचित जाती ज्या गेल्या वेळेला मिळालं नव्हतं, ज्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं नाही अशा आणि उतरत्या क्रमानं ज्यांना दुसऱ्यांदा आरक्षण अशा 16 ग्रामपंचायत निश्चित केल्या। त्यानंतर अनुसूचित जमातीची उतरत्या क्रमाने 1 निश्चित केली। त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग जे अनुसूचित जातीसाठी गेलेले आहेत आणि ज्याला गेल्या वेळेला नाममात्र वगळलं होतं, नाममात्र ज्यांचं आरक्षण होतं ते वगळून 2005 साली ज्या 10 ग्रामपंचायती सरळ नाममात्र आणि 2010 साली ज्या 13 ग्रामपंचायत चिठ्ठ्या काढून 11 अशा 21 ग्रामपंचायत नाममात्रसाठी आणि उरलेल्या सर्व ग्रामपंचायती 38 ह्या सर्वसाधारणसाठी। पण सर्वसाधारणमध्ये गेल्या वेळेला जर सर्वसाधारण पुरुष असेल तर तिथं सर्वसाधारण स्त्री अशा सर्वसाधारण आपल्याकडे 21 गेल्या वेळेला सर्वसाधारण स्त्रियाच्या म्हणजे जिथं स्त्री सरपंच होते अशा ग्रामपंचायती सर्वसाधारण वर्गासाठी गेल्या। त्या 21 चिठ्ठ्या काढून 19 सर्वसाधारण महिलासाठी आणि नाममात्रमध्ये एकूण आपण 10 महिला चिठ्ठ्या काढून निश्चित केलेल्या आहेत। सर्व तालुक्यातील नागरिक, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया सगळ्यांनी सहकार्य दिलं आणि अतिशय पारदर्शक उत्साहाच्या वातावरणात आपण ही प्रक्रिया पार पाडू शकलो याबद्दल सर्वांचे मी मनापासून हार्दिक आभार मानतो आणि प्रशासनाला असंच सहकार्य चालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।